आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि हे फक्त आणि फक्त तेव्हाच घडू शकतं. कळतंय का तुम्हाला? अरे हा सगळं ठीक आहे, पण माका ह्या काय पटत नाही शिरलं का ना. का? काय प्रॉब्लेम आहे? तो काय बोलतास तुम्ही? विक्रांत तुमचं एकूच एक मुलगा. अहो म्हणूनच तर त्याच्याच तर भल्याचा विचार करते मी. नाही करा तुम्ही त्याच्या भल्यासाठी, पण धंद्याचं पहिलंच दिवस आहे ना. हे बघा, माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. हो समजान घ्या ना. थई इल्लेली जी लोक ती काय म्हणते ह्याचा तरी विचार करा ना. हे बघा, लोक काय म्हणतील ह्याचा विचार मी करत नाही. हो पण असा केला असेल त्यांचं बिझनेस बंद पडलो मग. तेच तर हवंय मला. म्हणजे कसं आहे, ती गिरिजा आणि तिनं माझ्या विक्रांतच्या डोक्यात हे जे काय खूळ घातले ना, ते दोन्ही मला नकोय. अहो पण माझ्या विक्रांतनं आमच्या बिझनेस मध्ये लक्ष द्यावं असं मला वाटतं. नाही नाही माका काय वाटलं नाही. विक्रांत ह्याच्यासाठी तयार होतो ना. का नाही होणार? आणि नाही झालं तर मी तयार करेन त्याला. पण त्यासाठी ही गिरिजा त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली पाहिजे. अहो मग जायत ना त्याच्या आयुष्यातून गिरिजा. त्याच्यासाठी स्वतःच्या पोरात तुम्ही कशा दुखवतास? कारण मला एक घाव दोन तुकडे करायचे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तर बघा मीनाताई, माका असं वाटतं तुम्ही एकदा तरी ना ह्याचा विचार करू हवं शिरला का नाही. माझं ठरलंय, मला ते कॅफे बंद करायचंय. मला ती गिरिजाही नकोय आणि ते कॅफेही नकोय. कळलं? काय डेंजर बाई आहे. स्वतःच्या सुखासाठी पोटच्या पोराक पण सोडणार नाही. असं रे बोल. आता तिच्या मनातच असा करूचा असा तर रमाकांतमय कर. तू तरी काय करतल? तुका काहीतरी करू का झाव्या शिरला कानात. मोनिका, बोला मॅडम, पार्टीचं लक्षात आहे ना? अगं हो ग बाई, कशी विसरेन मी. तुझा काही भरोसा नाही बाई, तू विसरतेस. नाही ग, विसरणार नाही मी. डोंट वरी. मी तयारी पण सुरू केली आहे माहितीये, पण मी ना जरा कन्फ्युज आहे. का ग? कुठला ड्रेस घालू मी? मला कळतच नाहीये. कुठल्याही ड्रेस मध्ये तू छानच दिसतेस. ओ माय गॉड, उगाच फेकू नकोस हा. अगं खरंच, कुठलाही ड्रेस घाल पण नेहमी सारखी अशी लेट येऊ नकोस. जरा लवकर ये, धमाल करू आपण. अगं डोंट वरी, मी येईन वेळेवर. बरं चल, मी आता ठेवते फोन, मला बाहेर जायचं. ओके चालेल चालेल, चल बाय बाय. वेळेवर येते म्हणाले, पण मॅनेज कसं होणार आहे? त्याच दिवशी विक्रांतच्या शॉपचं उद्घाटन आहे. तसं मला तिथे जाण्यात काही इंटरेस्ट नाहीये, पण नाही गेले तर आईला परत वाईट वाटेल. नाही नाही नको. अरे यार, काहीतरी कारण देऊन चटकायला हवं. सुचित्रा डोकं चालव. कारण पार्टीला जाते सांगितलं ना तर कोणीच सोडणार नाही मला. काहीतरी भन्नाट कारण काढलं पाहिजे. विचार कर सुचित्रा, विचार कर. होऊ शकत नाही म्हणजे? नाही नाही नाही, आजच्या झालंच पाहिजे ते. हो प्लीज प्लीज. ठीक आहे चालेल. हा बघतो मी, बघतो लगेच बघतो. हो काव्या, काय चाललंय? इतक्या पटकन ओळखलंस? यात न ओळखण्यासारखं काय? अरे पण कसं काय? ऑप्शन 1 डन. हा, कारण ह्या घरात असा वेडेपणा फक्त तूच करू शकतेस. असं बोलणार तू आता मला? हा, ऑप्शन 2 डन. सॉरी बोल. तू मला तर ओळखलंस, पण मी केलेली गंमत नाही ओळखलीस. काय गंमत केलीस तू? माझ्या मागे काय लावलंस वगैरे का? हे घे, काय? सरप्राईज गिफ्ट
तुझ्यासाठी. माझ्यासाठी. हम्म. त्यातून साप वगैरे बाहेर नाही येणार ना? नाही रे, उघड तू. का पण आज काय खास आहे का? आज नाही, पण उद्या आहे काहीतरी खास. हा, उद्या माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. आणि म्हणूनच हे गिफ्ट तुझ्यासाठी माझ्याकडून. काय यार? आता उघडशील का? हा, उघडतो. कुर्ता हो. आवडला? छान आहे. तू हाच कुर्ता घालून ये इनॉग्रेशन साठी. घालशील? हो, थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. कधी घेतलास तू? अरे आपण शॉपिंगला गेलो होतो ना तेव्हाच. मला कसं नाही कळलं? सरप्राईज होतं की नाही तुझ्यासाठी, मग तुला कसं कळू देईन मी? हा, बरोबर आहे. काय मग, कसं वाटतंय? उद्या एका मुलाचं ड्रीम प्रोजेक्ट सुरू होणार आहे बाबा. खरं सांगू का हव्या, शब्दांमध्ये नाही सांगता येणार मला. उद्यापासून एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. देवाकडे एवढंच मागतो की सगळं छान होऊ दे. होणार, सगळं व्यवस्थितच होणार. आम्हा सगळ्यांचे बेस्ट विशेस आहेत तुझ्या बरोबर. ऑल द बेस्ट. थँक्यू. सुचित्रा, हीच करेक्ट वेळ आहे. आई, ताई, आई ग, काय झालं? आई, जरा कडक कॉफी दे ना. अरे वा, ऑर्डर सोडतीयस? स्वतःच्या हाताने घेता येत नाही? हे दादा, ऑर्डर नाही सोडत आहे रे, कॉफी मागितली फक्त. अच्छा, हा काय? माहिती ना ताई किचन मध्ये काम करते ते. हा, तू का थांबलीस इथे? तिला मदत करण्यासाठी ना? मग इथे बसून काय करते? ऑर्डर सोडून तिचं काम वाढवतेस? दादा, अरे ऑर्डर सोडत नव्हते, मला बरं वाटत नव्हतं म्हणून कॉफी मागितली फक्त. तुला बरं वाटत नाहीये? दादा, जरा कणकण आहे रे, म्हणून तर उशिरापर्यंत झोपले होते ना मी. नाही तर ताईला मदत करायला खाली आले नसते का? सुचित्रा, काय होतंय? ताई, जरा अंग दुखतंय ग, कणकण आहे, जॉईंट्स दुखतायत. थांब, अंग कोमट आहे.
सुचित्रा हं. तू एक काम कर, तुला कॉफी हवी आहे ना? हो. मी करते कॉफी, तू गोळी घे आणि आराम कर, बरं वाटेल तुला. ठीक आहे? ताई थांब थांब थांब. मॅडम आज चहा चालेल का तुम्हाला? हा आत्ता जस्ट केलाय, गरमागरम आहे. आलंय का त्यात? हो आलंय सगळे सगळे घ्या. हा दे मग. आल्याने कसं घशाला बरं हा, वाटेल हे ना. पटकन घे. बरं वाटतंय? बरं वाटतंय. काहीच वाटत नाहीये, नॉर्मल आहे. अरे आतून कणकण आहे ती. आतून जाणवतंय मला की मला बरं नाहीये. म्हणजे उष्णता आहे आत. ताप आहे. ताप आहे. आतल्याच जाणवतोय. आतल्याच जाणवतोय, मग बाहेर का जाणवत नाहीये? तर एक काम करू, आपण थर्मामीटरने चेक करूया. दादा कुठे थर्मामीटर? नको नको. अगं कशाला, म्हणजे आतल्याच जाणवतो ना, बाहेर पण जाणवलं पाहिजे ना. थर्मामीटर आणतो, त्याने चेक करूया आपण, म्हणजे कळेल ना आपल्याला की नेमका प्रॉब्लेम काय. दादा राहू दे ना. कशाला? नको. सुचित्रा, त्याच्या मनाच्या समाधानासाठी कर. गौरव, त्या ड्रॉवर मध्ये ठेवलंय थर्मोमीटर. थर्मामीटर वगैरे कशाला ताई? बरं वाटेल, एकदा चेक करून घेऊ ना आपण. तिकडे नसेल ते. आहे. सापडलं बाळा. नाही नाही नाही. कसं माहितीये का, आत ताप आहे. ते थर्मामीटरवर नाही दिसणार. अगं 2 मिनिटाचं काम आहे. अगं कळेल ना आपल्याला की नेमका ताप किती आहे. जास्त असेल तर डॉक्टरकडे जायला बरं. काय ताई, बरोबर ना? चला आकर आकर आकर. नको ना दादा प्लीज. अगं आकर अगं. तिथल्या ताई सांगितलं. इकडे माझ्या ना घशाला खूप कोरड पडलीये. थोडं पाणी देतोस का प्लीज? आणतो. सुचित्रा, मी आता तुला एक गोळी देते, ती घेऊन टाक. हा आलेच मी. हा चालेल ताई. दादा जरा बिस्किट पण आण रे. भूक लागलीये मला. तो ठीक आहे, पाणी घे. हे घ्या. चिटल्या ताप आहे की तुला? बघू. दादा मग तुला काय वाटलं? मी खोटं बोलते? अगं पण काल रात्रीपर्यंत बरी होतीस ना, अचानक काय झालं? आता मला काय माहिती काय झालं. गौरव, बाहेर हीट खूप वाढली आहे, त्यामुळे होत असतं असं. इट्स ओके. हा हा हीट मुळे असं होतं म्हणे. सुचित्रा, गरम गरम पोहे केले, ते खाऊन घे आणि गोळी घे आणि मग आराम कर. ठीक आहे? नाही बरं नाही मला. पोहे नको ना. मऊ भात लाव ना माझ्यासाठी प्लीज. बरं ठीक आहे, मऊ भात करते. ताई मला बरं वाटत नाहीये ग. मला वाटत नाही उद्या कॅफेच्या उद्घाटनाला मी येऊ शकेल. उद्या पण जर तब्येत अशीच असली तर तू थांब घरी आणि आराम कर. ओके? ठीक आहे. सॉरी हा ताई. मी मऊ भात करते. हे घे. दादा हे बिस्किट रूम मध्ये बसून खाते. हा खाते आणि झोपते, आराम करते. सावकाश. आई ग आई. चिटल्याला अचानक काय झालं? कालपर्यंत तर बरी होती.
हा बोल विक्रांत. काय करतेस? जेवणाची तयारी करत होते. आणि तू? काय नाही, सगळी कामं चालूच आहेत. का फोन केला होतास? काही काम होतं का? नाही, काम नव्हतं, सहज केला होता मी. काय झालं? डिस्टर्ब केलं का मी? असं का विचारलंस? नाही, म्हटलं बघू तुझा मूड कसा आहे. माझ्या मूडला काय झालं? नाही, काय नाही झालं. अगं मी हे म्हणत होतो की उद्या लवकर येशील ना तू? नाही. का? ऍक्च्युली मी हे तुला फोन करून सांगणारच होते. मला नाही वाटत मला उद्या येता येईल. काय काय झालं? काय खरं सांगू, मूड नाहीये. म्हणजे मला असं मनापासून आता वाटत नाहीये की कुठल्या कार्यक्रमाला जावं. गिरिजा, अगं हा फक्त कार्यक्रम नाहीये, हे आपलं स्वप्न आहे गिरिजा. माहितीये मला, पण तरी अगं असं कसं म्हणू शकतेस तू? विक्रांत प्लीज समजून घे. गिरिजा, यात समजून घेण्यासारखं काय आहे ग? तू यायलाच हवं तिथे. आणि हे बघ, तू तिथे आलीस ना, तुला छान वाटेल, तुझा मूड चांगला होईल. मला नाही वाटत असं होईल. गिरिजा, जर तूच नसशील तर या कार्यक्रमाला काय अर्थ आहे? विक्रांत, अजूनही 4 चौघात जायला मला एम्बॅरेसिंग वाटतंय. प्लीज. आणि मी तिथे नसले म्हणून काय झालं? मी कायम तुझ्यासोबत. हे काय मला पटत नाहीये, पण प्लीज समजून घे. हे बघ, सुचित्रा पण आजारी पडलीये, ताप आलाय तिला. माझं घरी थांबणं गरजेचं आहे. हा, पण मी गौरवला पाठवते. तो असेल हा तुझ्यासोबत. ठीक आहे, बघ तुझ्या सोयीनुसार कसं जमतंय ते. हो. बाय. बाय. काव्या, उद्याची सगळी तयारी झाली आहे नीट? हो, ऑलमोस्ट डन. नीट एकदा चेक करा, आयत्या वेळेस धांदल उडायला नको. असं काही होणार नाहीये, डोंट वरी. बरं, मी राजाला पेढ्याची ऑर्डर द्यायला सांगितली आहे. मावशी, आपण एक्स्ट्रा मागवायचंय का? म्हणजे कमी पडायला नको. एक्स्ट्रा म्हणजे ए विक्रांत, 5 किलो पेढे पुरतील ना रे? विक्रांत, काय हा? अरे तुझ्याशी बोलतोय आम्ही. कुठे उरवलंयस तू? विक्रांत, आर यू अपसेट? हो. काय रे, काय झालं? नाही म्हणजे उद्या तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तू अपसेट आहेस. कारण उद्या गिरिजाच येणार नाही. काय? व्हॉट? काय झालं? काय कारण तिचा मूड नाही. मूड नाहीये हे काय कारण आहे का विक्रांत? तिला म्हणावं ये उद्या, आपोआप मूड बनेल. एक्झॅक्टली. म्हणजे फक्त एकच कारण नाही. विक्रांत, अरे उद्या तुझ्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे आणि ती नाही. ह्याला काही अर्थ आहे का सांग बरं मला. हे बघ, मी बोलते वाटल्यास तिच्याशी. हा विक्रांत, अरे मी काय सांगते ऐक तरी. ही गिरिजा आता आयत्या वेळी माझ्या प्लॅनवर पाणी फेरू शकत नाही. नाही नाही नाही, माझा प्लॅन फ्लॉप होऊ शकत नाही. तिला उद्या यावंच लागेल. गिरिजा, तू उद्याचा एकच दिवस आमच्या सोबत असशील. त्यानंतर तुझा आणि आमचा संबंध कायमचा संपला.
ताई, मला असं वाटतं की तू उद्या उद्घाटनाला जायला हवं. कारण तुमच्या दोघांच्याही आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. तुझं आणि विक्रांतचं खूप मोठं स्वप्न पूर्ण होत आहे. आणि जर तू तिथे हजर नसशील तर विक्रांतला खूप वाईट वाटेल. हो गौरव, खरंच इच्छा नाहीये माझी. आणि त्यात सुचित्राला पण ताप आलाय. मला इथे थांबावं लागेल. अरे काय चाललंय तुमचं? तू मोबाईल मध्ये, ती मोबाईल मध्ये. तयारीचं कुठवर आलंय? काका सगळं झालंय, ऑल ओके. बरं राजा, हं. ते पेढ्यांची ऑर्डर त्याचं काय झालं? सांगितलीये सकाळी वेळेत पोहोचेल.